डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या गावातील अल्पवयीन कुमारी यज्ञा जगदीश दुसाळे या 4 वर्षाच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या अमानुष कृत्यातील आरोपींना कठोर शासन व्हावे तसेच या प्रकरणाची जलद आणि निपक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी विश्वकर्मा समाज प्रतिष्ठान अतिग्रे यांच्या वतीने नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देताना सामाजिक बांधिलकी म्हणून गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले। तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार काटकर यांनी प्रकरणाबाबत योग्य ती दखल घेऊन संबंधित विभागाकडे मागण्या पाठवण्याचे आश्वासन दिले। यावेळी विश्वकर्मा समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय सुभाष सुतार, राज्य उपाध्यक्ष सचिन विजय सुतार, कार्याध्यक्ष रोहन सुतार, सेक्रेटरी गुरुदत्त सुतार, महिला अध्यक्ष अनिता सुतार, उपाध्यक्ष विद्या सुतार, अशोक सुतार, गजानन सुतार, युवा नेते राहुल शिंदे, प्रभाग क्रमांक 13 चे युवा नेते अभिषेक संतोष कुमार सारडा, सचिन सुतार, अभिषेक सुतार याबरोबर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। इचलकरंजी प्रतिनिधी रसूल जमादार। नमस्कार। आज या ठिकाणी विश्वकर्मा समाज आद्य संत श्री भोजलिंग काका महाराज स्मृती प्रतिष्ठान अतिग्रे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं अतिशय एक महाराष्ट्रामध्ये हृदयद्रावक एक घटना घडलेली आहे। एक केवळ 4 वर्षाच्या एखाद्या चिमुकलीवर कुमारी यज्ञा जगदीश दुसाणे ती आमच्या पांचाळ समाजाची ती मुलगी, त्या मुलगीवर 4 वर्षाच्या मुलगीवर अमानुष असं कृत्य करून तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। आणि या हत्येचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। आणि अशा पाशवी ह्या असलेल्या लोकांचा लवकर त्या अत्याचार केलेल्या ह्याचा आरोपीचा लवकरात लवकर छडा लागून त्यांच्यावर लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्यायालयात दावा चालू करून लवकरात लवकर त्याला आरोपीला शिक्षा कठोर शिक्षा मिळावी। आम्ही तर म्हणतो फाशी शिक्षा मिळावी आणि शासनाने याची लवकरात लवकर गंभीर दखल घेऊन याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लावून आमच्या या सगळ्या समाजाला आणि त्यांच्या कुटुंबाला योग्य तो न्याय मिळावा असे आम्ही आज या ठिकाणी आमच्या प्रांत कार्यालय इचलकरंजी या ठिकाणी निवेदन देऊन आम्ही यापर्यंत सगळ्या प्रांत कार्यालयाकडे आम्ही निवेदन देऊन त्याची मागणी केलेली आहे आणि याच्यावर लवकर आम्हाला न्याय मिळावा। आपल्या पांचाळ समाजातील मुलीवर अत्यंत घृणास्पद असा अत्याचार झालेला आहे, तर त्या नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी असं आमच्या समाजाकडून निवेदन आहे। तर याची दखल लवकरात लवकर घेतली जावी।